नमस्कार आणि स्वागत आहे आपले बेस मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आपण श्रवण करत आहोत श्री शिवलीला अमृत अध्याय 11वा। मित्रांनो, आपल्याला जर श्री शिवलीला अमृत संपूर्ण पठण करणे शक्य नाही झाले तर आपण श्री शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचला, श्रवण केला तरीही आपल्याला संपूर्ण श्री शिवलीला अमृत पठण केल्याचे, श्रवण केल्याचे पुण्यफळ लाभत असते। त्यामुळे आपण अध्याय 11वा तरी नक्की श्रवण करावा, संपूर्ण श्रवण करावा। चला ऐकूया अध्याय 11वा। श्री गणेशाय नमः। जे शिवभक्ती करतात, नित्यनेमाने शंकराची पूजा करतात, शिवलीला अमृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करतात ते लोक धन्य होत। शिवकृपेने त्यांचे जीवन सफल होते। महामुनी सूत शौनकादिकांना अद्भुतरम्य शिवलीला वर्णन करून सांगत होता। त्याने कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले। तो म्हणाला, श्रोते हो, जे लोक अंगाला भस्म लावतात, रुद्राक्ष धारण करतात, त्यांची पुण्याई सांगताच येत नाही। ते त्रैलोक्यात धन्य होत। जो सहस्र रुद्राक्ष धारण करतो तो साक्षात शंकरच। इंद्रादी देव त्याला वंदन करतात, त्याच्या दर्शनाने अनेक जीवांचा उद्धार होतो। दोन्ही दंडात प्रत्येकी 16 रुद्राक्ष धारण करावेत। शिखेला 1 रुद्राक्ष बांधावा, त्यावरून स्नान केल्याने त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते। दोन्ही मनगटात प्रत्येकी 12 रुद्राक्ष बांधावे। याप्रमाणे कंठात 32, मस्तकाभोवती 24 तर कानाभोवती प्रत्येकी 6 रुद्राक्ष बांधावे। गळ्यात 108 रुद्राक्षांची माळ घालावी। अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणे विशेष पुण्य फलदायी मानले गेलेले आहे। त्यामुळे मनुष्य निर्दोष होतो। एकमुखी रुद्राक्षाचे पूजन केल्याने भाग्यवृद्धी होते। 5, 6, 8 आणि 14 मुखांचे रुद्राक्ष लक्ष्मीदायक असतात। रुद्राक्षाच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलप्रद होतात। रुद्राक्ष शिवस्वरूप असल्याने त्यांचे पूजन हे शिवरूप पूजनच होय। रुद्राक्षाचा महिमा अतिशय थोर आहे। मी तुम्हाला त्याविषयीच एक इतिहास सांगतो, ते ऐका। भद्रसेन हा काश्मीर देशाचा राजा होता। तो प्रजाहित दक्ष, न्यायी, विवेकसंपन्न व ज्ञानी होता। त्याने लोकांना सुखात आनंदात ठेवले होते। म्हणूनच त्याचे प्रजाजन नातलग, त्याच्या राज्यातील ब्राह्मण त्याची मुक्तकंठाने प्रशंसा करीत असत। त्यांची पत्नी ही सुंदर, धर्मशील, पतिव्रता आणि मृदुभाषिणी होती। त्याचा प्रधान त्याच्यासारखाच विद्वान, सत्यप्रिय आणि कर्तव्यदक्ष होता। भद्रसेन आणि त्याचा प्रधान परस्परांच्या सल्ल्याने उत्तम प्रकारे राज्यकारभार करीत असत। श्रोते हो, विद्यासंपन्न, आज्ञाधारक आणि गुणवान पुत्र, स्वामीनिष्ठ सेवक, कृपावंत, सर्वज्ञ व थोर मनाचा गुरु, प्रज्ञावंत, उदार व गुरुभक्त शिष्य, जाणकार, शास्त्रज्ञ, क्षमाशील वक्ता, चतुर, प्रेमळ व सावधान असा श्रोता, तारतम्याने वागणारा उद्योगी, लक्ष्मीवंत, औदार्य असलेला यजमान, उत्तम कुळात जन्म आणि सुंदर आरोग्य संपन्न अशी शरीर, या सर्व गोष्टी पूर्वपुण्यानेच प्राप्त होत असतात। असो, भद्रसेन आणि त्याचा प्रधान दोघेही शिवभक्त होते। त्याने अनेक शिव अनुष्ठाने केली होती। त्या दोघांनाही पुत्र झाले। दोघेही समवयस्क होते। राजपुत्राचे नाव सुधर्म तर प्रधानपुत्राचे नाव तारक असे होते। ते जन्मापासूनच निस्सीम शिवभक्त होते। ते शंकराचे ध्यान करायचे। ते दोघेही प्रेमळ, वितरागी, सत्संगतीत रममान होणारे, दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते। राजपरिवारातील सर्व मंडळी त्या दोघांचे कोडकौतुक करायचे। त्यांच्या माता त्यांना वस्त्रालंकारांनी सजवायच्या, पण ह्या गोष्टी त्यांना जराही आवडत नसत। अलंकार काढून ठेवून ते दोघेही रुद्राक्षाच्या माळा घालीत असत। सर्वांगाला भस्म लावणे हे तर त्यांचे सर्वात प्रिय काम होते। ते एकांत प्रिय असले तरी शंकराची पूजा पाहणे, शंकराचे नामस्मरण करणे, कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे यामध्ये त्यांना विलक्षण रुची होती। 5 वर्षाच्या त्या एवढ्याशा बालकाचे ते जगावेगळे आचरण पाहून राजा आणि प्रधान यांना मोठे आश्चर्य वाटायचे। त्यांची लक्षणे पाहून दोघेही चिंतामग्न व्हायचे। ती बालके शिक्षा करूनही ऐकत नसत। दोघांनीही त्यांच्यापुढे अक्षरशः हात टेकले। काय करावे तेच त्यांना सुचत नव्हते। अशा परिस्थितीत भद्रसेनाकडे पराशर ऋषींचे योगायोगाने आगमन झाले। त्यांच्याबरोबर इतरही तपस्वी ऋषी होते। पराशर हे वशिष्ठांचे नातू व कृष्णद्वैपायन व्यासांचे पिता होत। ते त्रिकालज्ञानी होत। प्रतिसृष्टी निर्माण करण्याचे अगाध सामर्थ्य त्यांच्यात होते। त्यांचा पिता शक्ती याला राक्षसांनी खूप त्रास दिला, म्हणून पराशरांनी राक्षसांचा फार मोठ्या प्रमाणात संहार केला। तेव्हा पुलस्त्यांनी त्यांना विनंती करून राक्षस कुळाचा विनाश थांबविला। त्यामुळे रावणाधिक राक्षस वाचले। महायोगी शुक ज्यांचा नातू आहे ते पराशर भद्रसेनचे कुलगुरू होते। ते आल्याचे कळताच राजा प्रधानसह त्यांच्या स्वागतासाठी धावला। त्यांना साष्टांग नमस्कार करून आदरपूर्वक प्रसादात नेले। त्यांची षडोपचारे पूजा केली। आलेल्या सर्व ऋषींचे उत्तम आदरातिथ्य केले। त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन गौरविले। मग पराशरांना आपली चिंता सांगितली। तो म्हणाला, गुरुवर्य, माझा मुलगा सुधर्म आणि या प्रधानजींचा मुलगा तारक साधारणतः एकाच वयाचे आहेत, पण सर्वसामान्य मुले वागतात तसे त्यांचे वागणे दिसत नाही।
या दोन्ही मुलांना राजविलास जराही आवडत नाही. दागदागिने घालावेत, उंची वस्त्रे घालावीत, हत्ती घोड्यांवर हिंडावे, मौज मजा करावी, मस्ती करावी असे त्यांना कधीच वाटत नाही. ते विरक्तासारखे वागतात, कोणाशी फारसे बोलत नाही, अंगावर भस्म लावावे, रुद्राक्षांच्या माळा घालाव्यात, शंकराचे ध्यान करावे असे त्यांचे जगावेगळे विचित्र छंद आहेत. हे त्यांचे वर्तन पाहून मला मोठी चिंता वाटते. ही मुले पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही. आता आपणच काही सांगा. राजाने त्या दोन्ही मुलांना तेथे आणले. त्यांना पाहून पराशरांनी मंदस्मित केले. त्यांना जवळ घेऊन त्यांनी कोडकौतुक केले. त्यांचे अंतर्दृष्टीने अवलोकन केले आणि म्हणाले, राजा, हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते सांगतो ते ऐक. पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. मदनालाही मोह पडेल असे तिचे सौंदर्य होते. ती अतिशय श्रीमंत आणि ऐश्वर्य संपन्न होती. तिच्याकडे रत्नखचित छत्र, रत्नखचित दांड्या असलेली चामरे, रत्नखचित पादुका, बहुमूल्य वस्त्रे, सोन्याच्या रत्नजडित पलंग, चांदण्यासारखी शुभ्र आणि मृदू मुलायम अशी शय्या, दिव्य अलंकार, सुवासिक अत्तरे, सुसज्ज महाल, गोधन, महिषी, अश्व, गज, रथ, पालख्या, दासदासी असे सर्व वैभव होते. ती भाग्यवान होती. तिच्या घरी तिचे आई व भाऊ राहत असत. तिचे सुस्वर मधुर गायन ऐकून किन्नर तटस्थ होत. कोकिळ मौन धारण करीत. श्रोते तल्लीन होऊन डोलत असत. तिच्या घरी राजे, महाराजे व श्रीमंत लोक येत असत. तिच्या नृत्य कौशल्यास दाद देत असत. महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना कामभोग देऊन तृप्त करीत असे. वैश्या असूनही ती प्रतिव्रतेसारखी वागायची. ती एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची सेवा करायची त्या कालावधीत तोच आपला पती आहे असे समजून वागायची. त्यावेळी ती अन्य कोणाचाही विचार करीत नसे. मग भोगेच्छेने प्रत्यक्ष इंद्र जरी तिच्या द्वारी आला तरी उपयोग होत नसे. म्हणूनच तिचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत. महानंदा परमशिवभक्त असून प्रख्यात होती. ती सोमवार, प्रदोष व शिवरात्री आदी शिवव्रते करायची. ब्राह्मणांच्या हस्ते शंकराला अभिषेक करायची. रोज 1 लक्ष बिल्वदानांची शंकराची पूजा करायची. श्रावण मासात कोटिलिंगार्चन करायची. ती उदार होती, दानशूर होती. नेहमी अन्नछत्र चालवायची. याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायची. भद्रसेना, आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. महानंदेने आपल्या घरात एक कोंबडा आणि एक माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून तिने त्यांना नाचायला शिकवले होते. तिने आपल्या नृत्यशाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते. पाळलेला कोंबडा व माकड ह्यांना ते तेथेच बांधून ठेवीत असे. महानंदा तेथेच शिवपुराण ऐकायची. शंकरापुढे सप्रेम भक्तीने नृत्यगायन करायची. कोंबड्याच्या आणि माकडाच्या गळ्याला कपाळाला भस्म लावायची. त्यांना कौतुकाने शिवापुढे नाचवायची. अशा प्रकारे तिच्या संगतीने त्या मूक प्राण्यांना शिवभक्ती घडत होती. एकदा शंकराने तिची परीक्षा घेण्याचे ठरविले. तो सौदागराचे रूप घेऊन तिच्या सदनी गेला. तो इतका सुंदर होता की महानंदा त्याच्याकडे पाहतच राहिली. तिने त्याचे हसून स्वागत केले. त्याच्या हाताला धरून रत्नजडित पलंगावर बसविले. त्याची पूजा केली. त्याच्या हातात एक मौल्यवान कंकण होते. महानंदेचे लक्ष त्याकडे गेले. ती उत्स्फूर्तपणे म्हणाली, ही स्वर्गातील वस्तू आहे असे वाटते. हे विश्वकर्म्यानेच बनविलेले असावे. अशी अनुपम निर्मिती करणे मानवाला शक्यच नाही. ते ऐकून सौदागराने आपल्या हातातील कंकण काढून तिच्या हातात घातले. महानंदाचा आनंद गगनात मावेना. ती म्हणाली, हे कंकण जसे पृथ्वी मोलाचे आहे तशी मीही अत्यंत दुर्लभ अशी 32 लक्षणी नारी आहे. आजपासून 3 दिवस मी तुमची दासी आहे. तुमची एकनिष्ठ सेवा करीन. सौदागराने ते मान्य केले आणि वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले. ते शिवलिंग इतके तेजस्वी होते की त्यापुढे सूर्यप्रभा ही फिकी पडावी. महानंदा तल्लीन होऊन पाहतच राहिली. जय जय चंद्रमौळी असे म्हणून नतमस्तक झाली. सौदागर म्हणाला, महानंदे, मी शिवभक्त आहे आणि हे शिवलिंग मला प्राणप्रिय आहे. 3 दिवस हे नीट जपून ठेव. एकच गोष्ट सांगतो, माझे व्रत अतिशय कठीण आहे. हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही. मी तात्काळ अग्निप्रवेश करीन. महानंदेने ते लिंग घेतले. ठीक आहे, मी काळजी घेईन असा शब्द देऊन ते आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले. रात्र झाली. एकमेकांच्या सहवासात आनंद घेऊन सौदागर व महानंदा झोपी गेले. काही वेळाने शंकराने आपले अभिनव लीला कर्तृत्व दाखविले. महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी निजमायेने नृत्यशाळेस आग लावली. अल्पावधीतच पावक भडकला. त्याने नृत्यशाळेला चहूकडून वेढले. लोकगर्दी जमा झाली. महानंदेने सेवक आणि दासी आग विझवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू लागले. गडबड ऐकून सौदागराने महानंदेला उठविले. म्हणाला, अगं उठ, तुझ्या घराला आग लागली आहे बघ. महानंदा खडबडून उठली आणि नृत्यशाळेकडे धावली. भडकलेल्या आगीत उडी घेऊन आधी कोंबड्याची व माकडाची मुक्तता केली. ते दोघे घाबरून वनात पळून गेले. नृत्यशाळेला भस्म करूनच अग्नी शांत झाली. सौदागर चिंतामग्न झाला. त्याने विचारले, काय ग, माझे दिव्य लिंग जपून ठेवले आहेस ना? ते ऐकताच महानंद घाबरली. ऊर पिटून आक्रोश करू लागली. हाय हाय रे दुर्दैवा,
हे असे कसे घडले? नृत्यशाळेत ठेवलेले लिंगही भस्म होऊन गेले. आता मी काय करू? माझ्याकडून हा केवढा भयंकर अपराध घडला. आज तिच्या दुःखाला अंतच नव्हता. ते ऐकताच सौदागर व्यथित झाला. अरे रे, माझे दिव्य आत्मलिंग नष्ट झाले. आता जगण्यात काहीच अर्थ नाही. मीही अग्निप्रवेश करून प्राणत्याग करतो. असे म्हणून तो उठला. शुष्क काष्टे रचून त्याने अग्निप्राप्त केला. एकदा महानंदीकडे पाहिले आणि ओम नमः शिवाय असे म्हणून त्या अग्निकुंडात उडी घेतली. लोक हळहळले. महानंदीला अनिवार्य शोक झाला. महानंदीने सौदागराला 3 दिवस सेवेचा शब्द दिला होता. तिच्या स्वतःच्या धारणेप्रमाणे त्या 3 दिवसांसाठी तो तिचा पती होता. आता त्याचे निधन झाले म्हणून तिनेही सहगमन करायचे ठरविले. तिने ब्राह्मणांना बोलवून रोख द्रव्यासहित आपली सर्व संपदा लुटविली. आपला वाडा, गुरे, वासरे, अश्व, गज हे सर्व दान केले. मग स्नान करून शुभ्र वस्त्र धारण केले. सर्वांगी भस्म लावले. रुद्राक्ष धारण केले. आपल्या सेवकांना लाकडे रचून चिता प्रदीप्त करायला सांगितले. सर्वांचा अखेरचा निरोप घेतला. अग्नीला नमस्कार केला. हृदयात शंकराचे ध्यान केले आणि हर हर शंकर असा जयघोष करून निशंक मनाने भडकलेल्या चिताग्नीत उडी घेतली. पण काय आश्चर्य! त्याच क्षणी त्या भयंकर अग्निकुंडातून साक्षात कैलासनाथ प्रकट झाला. 5 मुखांचा, 10 हातांचा, मस्तकी जटाभार, त्यावर शोभिवंत चंद्रकोर, ऊर्ध्वभागी झुळझुळ वाहणारी धवलवर्ण गंगा, बाळी अग्निसमान दगदगीत तृतीय नेत्र, नीलवर्ण कंठ, खटांगधारी, सर्वांगी भस्म चर्चिलेले, अंगभर धारण केलेले सर्पभूषणे, कमरेस व्याघ्रांबर, अंगावर गजचर्म पांघरलेले, गळ्यात नरमुंडाच्या माळा, अशा त्या दिव्य स्वरूपी महायोग्याने आपल्या 10 भुजा पसरून महानंदीला वरचेवर झेलले. संकटात भक्तांचे रक्षण करणारा आणि शरणागतांना अभय देणारा तो भोलानाथ महानंदीची निर्वाणीची भक्ती पाहून अगदी प्रसन्न झाला होता. तो तिला म्हणाला, महानंदी, तुझे सत्व पाहण्यासाठी मी सौदागराच्या रूपाने आलो होतो. मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तू वर माग. महानंदा म्हणाली, देवा, तुझ्या दर्शनाने मी धन्य झाले आहे. तुझी कृपादृष्टी अशीच आमच्यावर राहो. तुझ्याकडे तुझ्या प्राप्तीशिवाय काय मागावे? म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तू माझ्यासह या नगराचाही उद्धार कर. तेव्हा तथास्तु असे आशीर्वचन बोलून तो देव अंतर्धान पावला. तेवढ्यात तेथे एक दिव्य विमान आले. त्यातील शिवगणांनी महानंदा, तिची माता, बंधू व सर्व नागरिकांना त्यात बसविले आणि सन्मानाने शिवलोकी नेले. शिवकृपेने त्या सर्वांना दिव्य रूप प्राप्त झाले. शिवलोकी अक्षय स्थान मिळाले. धन्य धन्य ती महानंदा. तिने आपल्या समवेत सर्वांचा उद्धार केला. निस्वार्थ वर्तन हेच शिवभक्तीचे गमक आहे. सूत पुढे म्हणाले, श्रोते हो, या ठिकाणी निरूपण सुखाचे आगर अशा शिवलोकाबद्दल थोडक्यात सांगावीसे वाटते. त्या शिवलोकात अधिव्याधी नाही. तेथे तहानेचा व भुकेचा त्रास नाही. भेदबुद्धी नाही. कामक्रोधादी षड्विकार नाहीत. द्वंद्व नाही. दुःख नाही. तेथे काया वाचा मनाची शुद्धता आहे. तेथील जल अमृतापेक्षा मधुर आहे. तेथे देववृक्षांची विस्तीर्ण वने आहे. असंख्य कामधेनू आहेत. भक्तांसाठी चिंतामणी जडविलेली सुंदर सुंदर निवासस्थाने आहेत. तेथे शिवभक्तांच्या मुखातून एखादी इच्छा सहज जरी बोलली तरी ती तात्काळ पूर्ण होते. शिवलोकी अविनाशी आहे. भगवान शंकराच्या असीम कृपाप्रसादाने तेथे अक्षयस्थान प्राप्त होते. पराकाष्ठेच्या शिवशक्तीमुळे महानंदीला ते पद लाभले. महानंदेच्या उद्धाराची कथा सांगून पराशर म्हणाले, हे राजा, महानंदेने पाळलेला कोंबडा आणि माकड यांनी भस्म लावून रुद्राक्षही शिवभूषणे धारण केल्यामुळे पुढे नरजन्म मिळाला. ते आता राजपुत्र व प्रधानपुत्र म्हणून जन्मास आले आहेत. तुझा पुत्र सुधर्म आणि प्रधानजीचा पुत्र तारक यांचे विरक्त वर्तन, एकांतप्रियता, त्यांची भस्मरुद्राक्षादिकांची आवड, या सर्व गोष्टी त्यांच्या पूर्वजन्मातील संस्कारांचा परिपाक आहे. भद्रसेना हे दोन्ही सुकुमार डोळस आहेत. 32 लक्षणांनी युक्त आहेत. ते शिवभक्तीचा प्रचार प्रसार करतील. तुमचा उद्धार करतील. ते ऐकून राजा व प्रधान यांना परम आश्चर्य वाटले. दोघांनी पराशरांना वंदन केले. राजा म्हणाला, गुरुदेव, असे सुपुत्र आमच्या उदरी जन्मले हे आमचे सद्भाग्य. त्यांचे पूर्ववृत्त सांगून तुम्ही आम्हाला उपकृत केले. त्याचवेळी राजा भद्रसेनच्या मनात आपल्या पुत्राविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली. तो पराशरांना म्हणाला, ऋषीवर, राजपुत्र सुधर्म आम्हाला किती नवसयसायांनी झालेला आहे हे आपण जाणता. तो तर माझा प्राण आहे. तरी कृपा करून त्याचे आयुष्यमान किती आहे, ते किती वर्षे राज्य करील त्याविषयी काही सांगावे. पराशर म्हणाले, राजा, प्रत्यक्ष प्रचिती येईल असेच बोलले पाहिजे. पण येथे मी खरे बोललो तर ते तुला सहन होणार नाही. ते तुला विषाहून कटू वाटेल. ते ऐकताच तू आणि तुझे सभाजन दुःखी व्हाल. राजा म्हणाला, संकोच करू नका. जे असेल ते स्पष्ट सांगा. ऋषी म्हणाले, राजा, आजपासून 7व्या दिवशी तुझ्या मुलाला 12 वर्ष पूर्ण होतील. त्या दिवशी त्याला मृत्यूयोग आहे. ते ऐकताच राजावर जणू वज्राघात झाला. तो कोलमडला. मूर्छित होऊन एकदम धर्तीवर कोसळला. प्रधानाला रडू आले. सभेतील मान्यवर दुःखसागरात बुडाले. अंतपुरातील राजस्त्रियांनी तर मोठ्याच आकंत मांडला.
पराशरांनी राजाला सावरले, त्याला सावध केले व म्हणाले, राजा स्वतःला आवर, धैर्य सोडून कसे चालेल? आता मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. जेव्हा पंचमहाभूते नव्हती, चंद्रसूर्य नव्हते, महामय विकार नव्हते, तेव्हा सर्वत्र ब्रह्मच होते. तेच शिवतत्व होय. या सनातन परब्रह्माच्या ठायी मी ब्रह्म आहे असे जे पाहिले स्फुरण झाले, त्यातूनच शिवइच्छेने महतत्व आणि त्रिविध अहंकार उगम पावून सृष्टीचा पसारा वाढला. हे सृष्टिकार्य व्यवस्थित चालावे म्हणून त्या ब्रह्मरूप शंकराने आपल्या सत्वांशाने विष्णू, राजंशाने ब्रह्मदेव, तामांशाने रुद्राची निर्मिती केली. त्याने ब्रह्मदेवाला सृष्टीरचना करण्यास सांगितली. ब्रह्मदेव म्हणाला, स्वामी, मला सृष्टीरचनेचे ज्ञान नाही, मी काय करू? तेव्हा आदिपुरुष शंकराने त्याला 4 वेद सांगितले. त्यानंतर रुद्राध्याय सांगितला. त्याचे महत्त्व सांगताना तो म्हणाला, हा रुद्राध्याय अत्यंत पवित्र असून तो 4ही वेदांचे सार आहे. या रुद्राध्यायापेक्षा गृह्य असे ज्ञान त्रिभुवनात नाही. याहून मोठे साधन नाही. हा शिवरूप आहे, तो काळजीपूर्वक जतन कर. जे याचे श्रवण पठण करतील ते पावन होतील, त्यांच्या दर्शनाने अन्य जीव तरून जातील. त्यानंतर ब्रह्मदेवाने सप्तर्षींना एकांतात या अध्यायाचा उपदेश केला. त्यांच्यापासून संप्रदाय परंपरेने तो भूलोकी आला. याहून श्रेष्ठ जप, तप व ज्ञान नाही. जो या रुद्राध्यायाचे नित्यपठन करतो त्याच्या दर्शनाने तीर्थ पावन होतात. स्वर्गातील देवही याचे दर्शन घेऊ इच्छितात. रुद्राध्यायाचा अगाध महिमा किती वर्णन करावा. एकदा रुद्राध्यायाची उपासना एवढी वाढली की पुनरावृत्ती होऊन लोक शिवलोकी जाऊ लागले. यमपुरी ओस पडली. यमदूतांना काही कामच उरले नाही. त्यामुळे यमधर्मास मोठी चिंता वाटू लागली. उत्पत्ती, स्थिती, लयात्मक सृष्टीची अनादी अशी रचना बिघडू नये म्हणून त्याने ब्रह्मदेवाला साकडे घातले. तेव्हा ब्रह्मदेवाने अभक्ती नामक कृत्य निर्माण केली. कुतर्कवाद्यांच्या मनात शिरली. त्यामुळे ते शिवांचा द्वेष करू लागले, शिवभक्तांचा मत्सर करू लागले. अशा कुकर्मी लोकांना मरणोत्तर दुर्गती प्राप्त होऊ लागली. ते यमलोकी महाभयंकर नरकात पडू लागले. यमाने आपल्या दूतांना स्पष्ट आज्ञा दिली, जे पापमती दुर्जन शंकराचा द्वेष करतात त्यांना अल्पायुषी करा. ज्यांना नाना प्रकारचे त्रास द्या. हरिहरांमध्ये भेद करणाऱ्यांना नरकात घाला. ज्यांना रुद्राध्याय आवडत नाही त्यांना कुंभीपाक नरकात लोटून भयंकर यातना द्या. जे लोक रुद्राची अनुष्ठाने करीत असतील त्यांना त्यांच्या वाटेला जाऊ नका. त्यांना दीर्घायुषी करा. अशा प्रकारे रुद्राध्यायाचे महात्म्य विशद करून पराशर भद्रसेनला म्हणाले, राजा, चिंता करू नकोस. आजपासून 7 दिवस शंकराला अभिषेक करून रोज 10,000 रुद्रावर्तने कर आणि शंकरघट स्थापन कर. त्यातील पाणी रुद्राने अभिमंत्रित कर. ज्या जलाचे दिव्य तरुणच्या पल्लवांनी तुझ्यावर अभिषिंचन कर आणि त्या जलाच्या दिव्य तरुणच्या पल्लवांनी तुझ्या मुलावर अभिषिंचन कर, म्हणजे शिवकृपेने मृत्यूयोग टळेल. ते ऐकून राजाला हायसे वाटले. त्याने पराशराचे पाय धरले व म्हणाला, काळ, मृत्यू, भय आणि शोक यापासून केवळ गुरुच रक्षण करू शकतो. अन्य कोणतेही ते सामर्थ्य करू शकत नाही. तुम्ही ऋषिकुळांमध्ये अधिकाराने, ज्ञानाने आणि तपश्चर्याने सर्वश्रेष्ठ आहात. या रुद्रानुष्ठानाचे तुम्हीच आचार्य व्हा. सर्व सिद्धता तुमच्या मार्गदर्शनानुसार होईल. मग राजाने रुद्रानुष्ठानाचे यथासांग ज्ञान असणाऱ्या 1000 सच्छिल ब्राह्मणांना बोलवून आणली. रुद्रावर्तनास प्रारंभ झाला. त्यासाठी 1000 घटांची मंत्रोक्त स्थापना करण्यात आली. त्यात मंदाकिनीचे जल भरले होते. आम्रपल्लव घातलेले होते. रुद्रघोष सुरू झाला. ते दिव्य अनुष्ठान 6 दिवस चालू होते. 7व्या दिवशी अनुष्ठान चालू असताना मध्यान्ही मृत्यूसमय आल्याने राजपुत्र सुधर्मास एकदम मूर्छा आली. देहभान हरपून तो खाली कोसळला. सगळी हालचाल थांबली. त्याची मरणमुख अवस्था पाहून राजा घाबरला. पराशराने त्याला धीर दिला. रुद्राने अभिमंत्रित जल त्याच्या अंगावर शिंपडले तसा तो सावध झाला. पराशराने त्याला विचारले, बाळ, तुला काय झाले होते? अचानक मूर्छा कशी आली? राजपुत्र म्हणाला, गुरुजी, एक भयंकर कालपुरुष मला नेण्यासाठी आला होता. डोक्यावर जटा, भाळी, शेंदूर माखलेला, अकरार विक्रार दाढांचा, लालबुंद डोळ्यांचा असा तो कालपुरुष मला घेऊन जात असताना 4 दिव्य पुरुष तेथे धावत आले. पंचवदन, 10 भुजांचे, सर्वांगी भस्म लावलेले, व्याघ्रांबर परिधान केलेले, 10 आयुधांनी सुसज्ज आणि ब्रह्मांडात अतुलनीय अशा देदीप्यमान पुरुषांनी मला त्याच्या तावडीतून सोडविले आणि त्या कालपुरुषाला मारत मारत घेऊन गेले. पुढे काय झाले मला माहीत नाही, कारण मला जाग आली. ते ऐकून भद्रसेनच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अंगी रोमांच दाटले. तो शंकराचा जय जयकार करू लागला. त्याने ब्राह्मणांना दंडवत घातले. देवांनीही पुष्पवर्षाव करून आपला आनंद व्यक्त केला. राजपुत्राचा अपमृत्यू टळला म्हणून प्रजेने आनंदोत्सव केला. लोक शिवलीलांचे गायन करू लागले. मंगलवाद्यांचा निनादाने त्या जल्लोषात अधिकच भर पडली. मग भद्रसेनाने विधीनुसार होम हवन केले. आमंत्रित सर्व ब्राह्मणांना षड्रसान्नाचे भोजन दिले. त्यांना दिव्य वस्त्रालंकार व अमूल्य भेटवस्तू दिल्या. द्रव्य भंडार उघडून अगणित दक्षिणा दिली.
ब्राह्मणांनी मंत्राक्षता देऊन तुझ्या मुलाचे कल्याण हो, त्याला सर्वत्र विजय मिळो, अशा प्रकारे राजाला अनेक शुभ आशीर्वाद दिले. त्यावेळी त्या आनंदोत्सव आणखी एक आश्चर्य घडले. सुगंधी पुष्पवृक्षांच्या वनात वसंत ऋतूचे आगमन व्हावे, स्वर्गातील गंगा काशीला यावी, अपर्णेचे पांढऱ्या कमलपुष्पांनी शिवार्चन करावे, दुर्दैवी मनुष्याला चिंतामणी सापडावा, भुकेल्याला पुढे क्षीराब्दीने धावत यावे, तसे घडले. तेथे त्रिभुवनात वंदनीय असणाऱ्या नारदांचे आगमन झाले. व्यास, वाल्मिकी, ध्रुव, प्रल्हाद हे ज्यांचे शिष्य, जे 14 विद्या 64 कलांचे जाणकार, साक्षात नारायण स्वरूप, अन्याय होत असल्यास इंद्रालाही दंड करण्यास मागे पुढे न पाहणारे, ब्रह्मांड रचना मोडून पुनर्सृष्टीची अगाध सामर्थ्य असलेल्या अशा विधिसूत नारदांना तेथे आलेले पाहून यज्ञकुंडातील अग्नी मूर्तरूप झाला. दक्षिणाग्नी, गार्हपत्य अग्नी आणि आह्वनीय अग्नी या 3 रूपांनी त्यांच्या स्वागतासाठी धावला. भद्रसेन, त्याचा प्रधान, पराशर आणि उपस्थित ब्रह्मवृंद त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. सर्वांनी त्यांना वंदन केले. दिव्य आसनावर बसून भद्रसेनाने नारदांची पूजा केली. प्राथमिक पाहुणचार झाल्यावर राजाने त्यांना क्षेमकुशल विचारले. मग हात जोडून म्हणाला, हे देवर्षे, आपणास अतींद्रिय दृष्टी आहे. आपण त्रिभुवनात सर्वत्र संचार करता. येथे येण्यापूर्वी आपण एखादी अपूर्व गोष्ट पाहिली असल्यास त्याविषयी काही सांगा. नारद म्हणाले, राजा, येथे येताना मी वाटेत 5 मुखे व 10 हात असलेले अत्यंत तेजस्वी 4 शिवदूत पाहिले. ते मृत्यूला बांधून नेत होते. धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान. त्याने तुमच्या मुलाचा अपमृत्यू टाळा. त्याच्या रक्षणासाठी त्या कृपाळू शंकराने स्वतःच्या पुत्राला वीरभद्राला पाठविले होते. वीरभद्र मृत्यूला जाब विचारित होता. तू कोणाच्या आज्ञेने सुधर्मला नेत होतास? तुला रुद्रमहिमा ठाऊक आहे ना? मग शिवाज्ञेचे उल्लंघन करण्याचे धाडस कसे केलेस? भद्रसेनचा हा पुत्र दीर्घायुष्य आहे. तो सार्वभौम राजा होणार आहे. यमही विचारात पडला. त्याने चित्रगुप्ताकडे चौकशी केली. तो म्हणाला, सुधर्माची पत्रिका मी स्वतः वाचली आहे. त्याला 12व्या वर्षी मृत्यूयोग होता, पण रुद्रानुष्ठानाच्या महात्म्य पुण्याईने कुयोग टळला आहे. यमाला आपली चूक कळून आली. या नकळत घडलेल्या अपराधाबद्दल त्याने वीरभद्राची क्षमा मागितली. तेव्हा वीरभद्रने त्याला जाऊ दिले. ते ऐकताच भद्रसेनाने नारदांना साष्टांग वंदन केले. नारद निघून गेल्यावर त्यांच्या सूचनेनुसार भद्रसेनाने सहस्र रुद्रावर्तन पुन्हा केले. नगरीत मोठा उत्सव केला. त्या रुद्राबद्दल अधिक काय सांगावे? त्याची 100 आवर्तने केल्यास मनुष्य शतायुषी होतो. त्या रुद्राचे महात्म्य सांगणाऱ्या या 11व्या अध्यायाचे नित्यपठन केल्यास मनुष्य निर्दोष होतो. शिवचिंतनाने शिवस्वरूप होतो. याच देही मुक्त होतो. त्याच्या चरणतीर्थाने अनेकांचा उद्धार होतो. असो, पराशरांनी योग्य वेळी योग्य मार्गदर्शन करून आपल्या पुत्राला सार्थाने सुखरूप केले, म्हणून भद्रसेनाने त्यांचा मोठा सन्मान केला. त्यांना अपार धन देऊन संतुष्ट केले. पराशरांनी राजपरिवाराला अनेक आशीर्वाद दिले. भद्रसेनाने हे आख्यान जे वाचतील त्यांना दीर्घायुष्य व उत्तम संतती प्राप्त होईल. त्यांना कलिकाळाचे भय राहणार नाही. त्यांना शिवलोकात मरणोत्तर गती प्राप्त होईल. या कथेचे भक्तिभावाने श्रवणपठण केले तर 1000 कपिला गायी दान केल्याचे पुण्यफळ लाभते. अभक्ष्य, भक्षण, मद्यपान, ब्रह्महत्यादी महापातके नष्ट होतील. या अध्यायाचे त्रिकाल वाचन केल्याने गंडांतरे दूर होतील. कलियुगात शिवकीर्तनाचा महिमा विशेष आहे. शिवलीलामृत ग्रंथाचे श्रवणपठण रूपी अनुष्ठान केल्याने आयुष्यही लोकांना दीर्घायुषी लाभते. तर अशा प्रकारे आपण अध्याय 11वाचं श्रवण केलेलं आहे. हा अध्याय कसा वाटला कमेंटमध्ये कॉमेंट करा. तसेच हा अध्याय आपल्या परिजनांना देखील शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील शिवलीला अमृत ग्रंथ वाचण्याचे पुण्यफळ लाभणार आहे. धन्यवाद.